चला विनंती आहे आई गावदेवी नानकर या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे। प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे। मी नक्कीच आयोजकांचं कौतुक करेन की पहिल्या मॅचपासून शेवटच्या सामन्यापर्यंत सर्व सामने हे 5-5 षटकांचे आहेत आणि आपल्या या विभागामध्ये पहिल्यांदाच हे घडतंय। खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतात, त्यानंतर 4 षटकांचे, त्यानंतर वेळेअभावी कधी कधी 3 षटकांचे 1 षटकांचा सामना देखील खेळावा लागतो। परंतु या स्पर्धेमध्ये डे नाईट फॉर्मॅट आहे, कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे आणि सर्व सामने हे 5-5 षटकांचे असणार आहेत। एक चांगली गोष्ट आहे जेणेकरून आपल्या या सर्व संघातील खेळाडूंना एक आपलं टॅलेंट नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न, नक्कीच तो प्रामाणिक प्रयत्न आयोजकांचा आहे की प्रत्येक सामना हा 5 षटकांचा झाला तर नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये मजा येईल। काल देखील रात्र आपण पाहिली असेल तर प्रत्येक सामना रफ अँड टफ झाला, शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगले। हे 2 दिवस आपण पाहिले आणि आजचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील हा पहिला सामना। ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील सज्ज आहे। तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल। खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे, त्यासाठी ते जाणले जातात। आज आमच्या सोबत खऱ्या अर्थाने योगेश पाटील सर आहेत। पहिल्यांदाच त्यांच्यासोबत आज काम करण्याची संधी मिळते आणि खूप आनंद देखील होतोय कारण की या विभागातील एक नामवंत समालोचक आहेत। थोड्याच वेळामध्ये आमचे साथी समालोचक भाग्येश म्हात्रे देखील जॉईन होतील कारण की डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्यांचा शेड्यूल देखील खूपच बिझी आहे। आपण सामना सुरू करूया। आई गावदेवी नानकर आणि पवनपुत्र पिसे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू होतोय। आज एकूण 8 संघ सकाळच्या या सत्रामध्ये डे मध्ये आपण पाहणार आहोत आणि 8 संघ नाईट मध्ये आपण पाहणार आहोत। त्यामधील हा पहिला सामना सुरू होतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्य सुसर्वदा। गणपती आपल वंदन करतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल, धावसंख्या आहे 1। या एका धावेने श्री गणेश होते। नरेश आणि अरुण ही जोडी आहे। गोलंदाजी मार्कवरती अक्षय कोहली, एक खूप मोठं नाव आहे, जेन्युइन ऑलराऊंडर आहे आई गावदेवी नानकर या टीमचा। खऱ्या अर्थाने सोमवारी ते आले होते समालोचक चषक बदलापूर इथे आणि त्यांचा इथे आपण सन्मान देखील केला होता। अक्षय कोहली, स्ट्रायकिंगला फलंदाज अरुण आहेत। या 20 लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय। मिळते अवांतर धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती आहेत। पाच षटकांचा सामना असेल। चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे आणि 5 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल, ही नियमावली आहे। हाफ ट्रॅकर हा पंपुल करताय, डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते परंतु 30 सर्कलमधून क्षेत्ररक्षक आले होते। चेंडूवरती राकेश, मिळते फक्त आणि फक्त 1च धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे, सकाळचं हे सत्र आहे, दमट वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये मोरेश्वर सुतार यांनी टॉस जिंकून त्वरित क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी पवनपुत्र पिसे या टीमला। असोसिएशन मधील हे संघ आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत। अपील करतायत परंतु ही अपील मेन पंचांकडे करणं योगेश सर फार महत्त्वाचं आहे आणि जे विकेट कीपर आहेत त्यांनी स्क्वेअर लेगच्या पंचांकडे ही अपील केली। मयूर होते यष्ट्यांच्या पाठीमागे, ज्याला बाहुबली म्हटलं जातं। नानकर संघ एक इन्फॉर्म संघ आहे। आरबी चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती याच आई गावदेवी नानकर संघाने। ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत आणि डीप मध्ये चेंडू जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत
मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. लक्ष्या 7721 चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. थंड वातावरण आहे. काल देखील भरपूर थंडी आपण पाहिली असेल नाईटमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. शॉर्ट थर्डमॅनला फर्स्ट स्लिपमध्ये संकेत दळवी होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. अक्षय ठेट्टे, मोरेश्वर सुतार, अक्षय कोहली, संकेत दळवी यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आई गावदेवी नानकर संघ. आणि अपकमिंग टुर्नामेंट देखील आहे अक्षय ठेट्टे यांची 9 जानेवारी ते 12 जानेवारी. फोर्थ विकेटने अक्षय कोहली, एक वेगवान गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का पवनपुत्र पिसे या टीमला. अरुण बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन भावेश येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती विकेट मिळवली आहे. पार्टनरशिप ब्रेक केली आहे अक्षय कोहलीने. 1/6 ही धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आमच्या सोबत आमचे गुणलेखक मित्र योगेश पाटील सर आहेत आणि आता मात्र नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तेवढेच चांगले नामवंत समालोचक देखील आहेत. या विभागामध्ये अशी कोणतीही स्पर्धा नाही आहे जी योगेश पाटील सरांशिवाय नक्कीच पूर्ण होत नाही आहे. हे योगेश पाटील सरांचं यश आहे. या विभागामधील एक नामवंत समालोचक आहेत आणि आयोजकांची पहिली पसंती असलेले समालोचक म्हणजेच योगेश पाटील सर. एकविरा क्रिकेट संघ नानकर आणि NK स्पोर्ट्स खांडवल या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यावेळी ड्राईव्ह करतात कॉपी बुक स्टाईलने. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. येतो नरेशच्या बॅटमधून. धावसंख्या 10 इन डबल फिगर मध्ये, मॅजिक फिगर मध्ये. हाफ ट्रॅकर प्लेड ऑन. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. चौकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय फलंदाज नरेश. बॅक टू द पविलियन.
सो मच. न्यू बॅट्समन कैलास येत आहेत. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर प्लेड ऑन झाले फलंदाज नरेश आणि 2 विकेट गमावलेले आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत पवनपुत्र पिसे या टीमचे. नेक्स्ट मॅच आई एकविरा नानकर आणि NK स्पोर्ट्स खांडवल या 2 संघांमध्ये आहे. बॅटची कडा होती, चेंडू कॅरी होऊ शकला नाहीये. नक्कीच एस्टॅनच्या पाठीमागे मयूर आहेत. येतो हा डॉट बॉल. अक्षय ठेट्टेने कमबॅक केलाय. ही खासियत आहे अक्षय ठेट्टे यांची. TDPL गाजवलाय. या सीझनमध्ये चॅम्पियन झाला होता अक्षय ठेट्टे यांचा संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. राईट राऊंड विकेटने. प्रचंड वेग. बॅक टू द बॉलर खेळतायत. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर सलगचे 3 चेंडू आले डॉट. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे अक्षय ठेट्टेकडे आणि तो अनुभव कामी येतोय या मॅचमध्ये. सकाळचं सत्र आहे. धाव बनवणं थोडंसं कठीण जात आहे. अजून एक चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. सलगचा आलाय हा 4था डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतोय गोलंदाज अक्षय ठेट्टे. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. ऑन साइडला क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि सलगचा आलाय हा 5वा चेंडू डॉट. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पवनपुत्र पिसे या टीमची 2 बाद 10. या स्पर्धेसाठी जय जोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग यांची प्रचंड मेहनत आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शशिकांतजी केणे साहेब, त्यानंतर बलवंत देखील आहेत आणि अनेक मान्यवर देखील या दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होतील. कारण की हे प्रेम आहे या स्पर्धेवरती. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा लक्षा 7721 चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन संपूर्ण देवरुंग गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे याच लक्षा 7721 या नंदीने. श्यामशेठ यांचा हा लाडका नंदी आहे. श्यामशेठ दळवी यांचा हे काळीज आहे लक्षा 7721. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन मयूरच्या हातामध्ये विसावलाय. येतो हा डॉट बॉल. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज आहेत शुभम. मोरेश्वर सुतार यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि गोलंदाजांनी तो निर्णय सार्थक ठरवलाय. चांगली गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा बॅटची कडा. फ्लाइंग स्लिप मध्ये नक्की क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. संकेत दळवी शॉट थर्डमॅनला आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅचमध्ये. पवनपुत्र पिसे या टीमला कमबॅक करावा लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये 50+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गुडलेन स्पोर्टवरून चेंडू अतिरिक्त बाउन्स होतोय. टॉस होतोय चेंडू आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे अक्षय कोहली, अक्षय ठेट्टेने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज शुभम. क्या बात आहे, क्या बात आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी आणि 6वा डॉट चेंडू खेळतायत फलंदाज कैलास. कैलासकडे एक्सपिरियन्स आहे, परंतु या मॅचमध्ये नक्कीच थोडंसं दडपण आहे, दबाव आहे कैलासवरती. कारण की
धावा येत नाहीयेत. 6 चेंडू सलग डॉट बॉल खेळलाय कैलास या मॅचमध्ये. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे आई गावदेवी नानकर संघाने. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा संकेत दळवी. क्या बात आहे, संकेत दळवीने फिल्डिंग खूप चांगली केली आहे. कारण की योगेश पाटील सर हे असं क्षेत्र आहे, शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, गली असेल, हे असे क्षेत्र आहेत जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. आणि त्या फिल्डिंगमध्ये संकेत दळवीचं मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे 30 सर्कलमध्ये तो फिल्डिंग करतोय या मॅचमध्ये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावीस फटका चांगला, परंतु डीप मध्ये फिल्डर अक्षय ठेट्टे डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये, सुरेख झेल पकडलाय अक्षय ठेट्टे यांनी. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. पवनपुत्र पीसीए संघाला थोडा का होईना बॅकफुटवरती आलाय पीसीए संघ. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12. 3 बाद 12 ही धावसंख्या आहे. सेकंड स्पेलमध्ये येत आहेत अक्षय ठेट्टे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. भरपूर शफल झाले होते. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत अक्षय कोहली. चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये पवनपुत्र पीसीए टीमचा. परंतु थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये याचा पुरेपूर फायदा घेतलाय आई गावदेवी नानकर या संघाने. आज खऱ्या अर्थाने योगेश्वर नानकर गावातील 2 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. यापुढील सामना देखील आई एकविरा नानकर या संघाचा आहे. त्यांच्यासमोर NK स्पोर्ट्स खांडवल क्रिकेट संघ असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय पवनपुत्र पीसीए या टीमची. विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट बॉलचं सातत्य या इनिंगमध्ये आपण पाहतोय आई गावदेवी नानकर या संघाच्या माध्यमातून. पवनपुत्र पीसीए संघ पूर्णपणे बॅकफुटवरती येतोय या मॅचमध्ये. बॅटची गडा आणि फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का लागलाय या षटकामध्ये. फलंदाज शरद बॅक टू द पविलियन.
हॅट्रिक बॉल. न्यू बॅट्समन आलेला आहे, ज्ञानेश्वर येत आहेत. बघूया हॅट्रिक पूर्ण करतील का गोलंदाज अक्षय ठेटे. यावेळेस बॅकफुटला गेले, टॅप करता चेंडूला डीपमध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 15. नेक्स्ट मॅच आई एकविरा नानकर आणि NK स्पोर्ट्स खांडवल या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आय थिंक आई एकविरा नानकर संघ इथे उपस्थित आहे. व्हाईट जर्सी आणि व्हाईट ट्रॅक पॅन्ट परिधान केलेला आहे आई एकविरा नानकर या संघाने. चला NK स्पोर्ट्स खांडवल या टीमला विनंती असेल आपण देखील या टॉससाठी. अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज विक्रम. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद. कैलास एक चांगला फलंदाज आहे, गुणवान खेळाडू आहे, परंतु या मॅचमध्ये थोडीशी निराशा केली कैलासने. 10 चेंडू आणि अवघ्या 2 धावांचं योगदान कैलासने दिलंय. त्यामुळे संघ बॅकफुटवरती आहे. पवनपुत्र पिसे हा संघ. विनंती असेल खांडवळ आणि आई एकविरा नानकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या, कारण की अंतिम षटक सुरू आहे या पहिल्या इनिंगमधील. आत्तापर्यंत विकेट गमावलेत 6. नितेश आणि ज्ञानेश्वर ही जोडी आहे. पंधरा धावसंख्येवरती 3 फलंदाज गमावलेले आहेत. पहिला विकेट 6 या धावसंख्येवरती गमावला होता. दुसरा विकेट 10 या धावसंख्येवरती गमावला. तिसरा विकेट 12 या धावसंख्येवरती गमावला होता आणि 13 या धावसंख्येवरती 2 विकेट गमावले होते आणि 15 या धावसंख्येवरती 6वा विकेट गमावला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. ऑन साईडला फ्लिक केले, डीपमधून फिल्डर येथील चेंडूवरती 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. संघर्ष सुरू आहे पवनपुत्र पिसे या टीमचा या मॅचमध्ये, कारण की गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे आई गावदेवी नानकर या संघाची. याच नानकर संघाने या सीझनमध्ये 24 चेंडू आणि 26 धावा बनवून दिल्या नव्हत्या राहणार या टीमला. क्या बात आहे, क्या बात आहे. फिंगर रोल केलेत. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. धावसंख्या 17 आहे. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक. बॅकफुटला गेले, कट करतायत आणि टेनिस बॉल क्रिकेटचा अनइव्हन बाउन्स आपण पाहिला आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला संघर्षमय चौकार येतोय फलंदाज नितेशच्या बॅटमधून. करण्याचा प्रयत्न आणि टॉप एज सुरेख झेल पकडलाय मयूरने. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का पवनपुत्र पिसे या टीमला. 7वा फलंदाज गमावलाय नितेश. बॅक टू द पवेलियन.
पुत्र पीसी संघाची पाल आपल्याला कारण आपण बॅटिंग ऑर्डरमध्ये जर लक्ष वेधले तर कुठल्याही फलंदाजाने डबल डिजिटमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न केला नाहीये. कारण एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर 8 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज 6 वरती बाद झाला होता. दुसरा फलंदाज 10 या आकड्यावरती, 12 ला 3, 13 ला 5, 15 ला 6, 21 ला 7 आणि 22 ला 8 अशी परिस्थिती आपण पाहिली. आणि एक छोटंसं लक्ष आपण जर पाहिलं तर 23 धाबांचं इतके मात्र या ठिकाणी धाबांचा पाठलाग करत असताना मात्र गवदेशपूर नांदकर संघाची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला लागली. आणि या स्पर्धेतील लोवेस्ट टोटल सुद्धा मात्र आज पवनपुत्र पीसी संघाच्या नावावरती गेला. पहिल्या चेंडू जबरदस्त अगदी कॉपी बुक स्टाईल चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफच्या पलीकडे येतोय. पहिल्याच चेंडूवरती हा षटकार. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती एकीकडे संकेत दलवी तर दुसरीकडे मयूर दलवी आणि जयेश शिलारचं स्वागत केलं षटकारानं. जणू काय असं वाटतं की सामना या पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र संपन्न करण्याच्या इराद्याने मात्र दोन्ही फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेले. पुन्हा मात्र इनफिल्डला बीट केला अगदी एक्स्ट्रा कमरच्या डोक्यावर चेंडू चालला वेगाने दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्शनीय स्ट्रोक येतोय चौकार. बैलाचं गुणगान करणारे आपण या गीत पाहतात. फक्त लक्ष 23 धाबांचं आहे. 10 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी अजूनही 13 धाबांची आवश्यकता. आणि तोच लक्ष बैल तुम्हाला मित्रांनो उद्या संडेमध्ये एक्झॅक्टली त्या बैलाची रॅलिंग मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी काढली जाणार आहे. जे नामवंत बैल आहेत देवरुंग गावातील ते सर्व बैल तुम्हाला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचमध्ये त्यांच्याच नावानं मात्र हा मानाचा करंडक आपण या ठिकाणी अनुभवतो. या अगदी चांगला फटका स्लॉक स्वीप चेंडू चाललाय फाईन अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. कुठेतरी पीसी संघाच्या फलंदाजाची झोप पूर्ण झाली नसावी ज्या अनुषंगाने तो परफॉर्मन्स पाहिला आपण. आणि धाबांचा पाठला करत असताना मात्र आतापर्यंत 14 धाबा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला निर्धाव चेंडू जयेश शेलारच्या स्पेलमध्ये आपण पाहिल्या. 14 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहिली. खास करून आपण अक्षय तिडेचा स्पेल पाहिला तर त्यांनी 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 7 धाबा खर्च केल्या आणि गडी बाद केले 3. पण सर्वच गोलंदाज विकेट टेकर राहिले. अक्षय कोहलीने सुरुवात केली होती त्याने सुद्धा मात्र 1 विकेट्स प्राप्त केला. नंतर आपण शुभमला पाहिलं. शुभमने सुद्धा मात्र चांगला स्पेल हाताळला. 2 धाबा खर्च करत त्याने गडी बाद केला. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विक्रमनं 1 षटकाचा स्पेल हाताळला. 7 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याने सुद्धा प्राप्त केले. जबरदस्त गोलंदाजांचा मात्र परफॉर्मन्स आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व आपल्याला नांदकर संघाचा पाहायला मिळतो. पाच सॉफ्टमॅननं मात्र फक्त दिशा दाखवली आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. चांगला क्रिकेट सध्या पाहतोय आपण संकेत दलवीच्या माध्यमातून. 2 चौकार 1 सिक्सर 1 सिंगल वैयक्तिक 15 धावसंख्येवरती गेलतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडी बाद 15 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी आता मात्र फक्त 8 धाबांची आवश्यकता. आणि विनंती असेल एनकेस्पोर्ट खानवल संघाला की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालेला आहे. लागोपाठचे 2 डॉट चेंडू आले. आमचे गुणलेखक सुद्धा मात्र डे नाईट काम करतायत त्याचमुळे मात्र थोडंसं डिप्रेशनमध्ये ते सुद्धा आहेत. परंतु म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे जे पूर्णपणे आमचे या मेंबर आहेत ते मात्र दिवस रात्र या ठिकाणी या डोळ्यात तेल टाकून मात्र या ठिकाणी कार्य करतायत. गोलंदाज नरेश शेलारला आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहिला तर अगदी फुलर लेंथ होता फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवली. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अरुण माताच्या रूपाने फिल्डर तिथे सज्ज होते. आणि बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पूर्णपणे या ठिकाणी हा सामना सोडून दिलाय पीसी संघानं. कारण
परिस्थिती मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 16 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु डीप लॉंग अपला मात्र फिल्डर सज्ज आहेत भावेश्वर. पण आज आदित्य उपस्थित नव्हता आणि त्यामुळे मात्र त्याची आज उणीव पीसी संघाला जरूर भासली असं मात्र म्हणावं लागेल. कारण एक स्ट्रायकर फलंदाज आहे, नेहमीच तो आपल्या संघाला चांगली सुरुवात देत असतो, परंतु आज त्याचं नसणं मात्र कुठेतरी पीसी संघाला नुकसानदायक झालं असं म्हणावं लागेल. पोस्टल वाडीश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत कैलास पाटील. आज कैलास पाटील सुद्धा मात्र खूपच निराशजनक कामगिरी केली. तब्बल लागोपाठचे 6 चेंडूचा डॉट केला आणि एकूण 10 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने जोडल्या. फलक्यावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी गॅप मध्ये होता. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप केला आणि 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. चांगला क्रिकेट, चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहतोय. ज्याप्रमाणे या दोन्ही बंधूंचं तालमेल आपल्या घरामध्ये असेल तोच तालमेल मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतो या टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर. अजून विजयासाठी फक्त 4 धाबांची आवश्यकता की या चेंडूवरती एखादा मोठा फरक खेळेल का संकेत दलवी, पण तो नाहीये. कारण ज्याप्रमाणे तो मिडलिंग करतो या जरूर पुढील सामन्यासाठी मात्र त्याचा तो फायदा घेऊ शकतो. या ज्याप्रमाणे एखादा फलंदाज चेंडूला फरफडी मिडल करतोय तो त्या मात्र कॉन्फिडन्स वाढत असतो, हाय लेवल होत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडूवरती धाबा जोडण्याचा प्रयत्न. आणि या ओव्हरचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 सिंगल आले, 5 लिगल चेंडू मात्र त्या टीम टाकली नरेश शेलानं आणि 5 धाबा तिथे मात्र त्यांनी खर्च केल्या. पहा पुन्हा मात्र या ठिकाणी फक्त चेंडूला मात्र मिडल केला. डायरेक्ट हिटची आवश्यकता अरुण मात्रेने प्रयत्न केला, परंतु निशाणा त्याला साधता आला नाहीये. आणि 2 पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर संघटित संख्या बिनगडी बाद 21 आणि विजयासाठी आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. एनके स्पोर्ट खानवेल संघ, चला प्लीज आपण पोहोचला असाल तर या नाणेफेकीसाठी. आणि तसे खानवेल संघ जर पाहिला तर वेलेवरती पोहोचतोय, परंतु आज मात्र नक्कीच वेलेवरती तो पोहोचला नाहीये. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंग, लक्षा बैलाचे मालक सन्माननीय श्यामजी दलवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आर्थिक प्रयत्नाने मात्र ही स्पर्धा साकारली गेली. आणि या विभागातील या पर्वातील पहिली डे नाईटची स्पर्धा आपल्या भेटीस आली. नवीन वर्षाची ही नवीन भेट जय जोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक्झॅक्टली या स्पर्धेच्या माध्यमातून एक इतिहास सुद्धा मात्र रचला गेला, एक विक्रम नोंदवला गेला. जोटिंग देवरुंग संघाच्या वतीने फटक्यात चांगला पाला मिळतो. चेंडू चालला वाडीश लॉंगॉनला 1 धाव जरूर पूर्ण केली. कारण डे फॉर्मॅटमध्ये सुद्धा मात्र या संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आणि नाईट फॉर्मॅटमध्ये सुद्धा मात्र या संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा या उद्दिष्टाने मात्र संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि जबरदस्त कामगिरी त्या संघाची पाहायला मिळाली. स्कोर आर लेवल विजयासाठी आता मात्र फक्त 1 धाब्याची आवश्यकता. चेंडू हवेत आहे आणि चेंडूच्या खाली स्थिरक्षक मिस्टर जय शेलार पकडला झेल आणि समाप्त झाला. त्या ठिकाणी संकेत दलवीचा खेळ पहिला धक्का टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. गुणगान गाणारे संगीत आपण पाहतोय, परंतु सध्या गुणगान गावं लागेल नांदकर संघाचं. ज्या अनुषंगाने मात्र तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याचा जबरदस्त आपण परफॉर्मन्स पाहिलं. कारण प्रथमतः त्याची गोलंदाजी युनिटी पाहिली, त्यानंतर मात्र गोलंदाजांना साथ मिळाली, ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची आणि तदनंतर फलंदाजाने मात्र योग्य त्या धाबांचा पाठलाग केलेला आहे. धीरज आला, चेंडू मात्र जबरदस्त या ठिकाणी हुक केला आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या अगदी पलीकडे 4 धाबांसाठी. विजयाचा चौकार धीरजच्या बॅटमधून आला आणि हा आजच्या दिवसाचा पहिला सामना जिंकला टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने. सो अभिनंदन टीम नांदकर आणि हार्ड लक पवनपुत्र पिसे, हार्ड लक कैलाजी पाटील. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
मॅन ऑफ द मॅच